नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. MBBS अभ्यासक्रमास प्रवेश देण्याचा आमिष दाखवून व्यावसायिकाची 40 लाख रुपयाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका मगरपट्टा सिटीमध्ये राहणाऱ्या 49 वर्षाच्या व्यावसायिकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तुमच्या मुलीला मेडिकलला ऍडमिशन करून देतो, फक्त 40 लाख रुपये द्या असं म्हणत आरोपींनी व्यावसायिकाची फसवणूक केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या मुलीला MBBSच्या अभ्यासक्रमास प्रवेश घ्यायचा होता. सुनील कुमार वय वर्ष 45, सौरभ गुप्ता वय वर्ष 40, विकास गुप्ता वय वर्ष 28, रणधीर सिंग वय वर्ष 30 व प्रियांका मिश्रा वय वर्ष 25 अशा संशयिताची नावे आहेत. मागील ऑगस्ट महिन्यात त्यांची एका व्यक्तीमार्फत आरोपींची ओळख झाली होती. आरोपींनी त्यांना मुलीला खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याचे आमिष दाखवलं. आपली ओळख आहे, ऍडमिशन होऊन जाईल असं व्यावसायिकाला सांगितलं गेलं. साठी व्यावसायिकांनी देखील 40 लाख देण्यासाठी पुढाकार घेतला. दरम्यान व्यावसायिकाकडून रोख आणि ऑनलाईन स्वरूपात 60 लाख रुपये घेतले, परंतु प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी आरोपीकडे पैशाची मागणी केली. त्यावर आरोपींनी 20 लाख रुपये परत केले. मात्र उर्वरित 40 लाख रुपये न देता फसवणूक केली अशी माहिती फिर्यादींनी दिली आहे. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर आता पोलिसांनी तपास सुरू केलाय. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक दीपक बर्गे तपास करीत आहेत.